किरण काय झालं आता? काय झालं म्हणजे? तुम्हाला नाही माहिती काय झालं? अगं मग ते चिडून काय होणार आहे? अहो काय होणार म्हणजे रोज उठसूट कुणीतरी घरी येतंय आणि आज पण येणार आहेत. मला वैताग आलाय सगळ्यांची धुनी धुता धुता. तुम्हाला सवय असेल, मला नाही सवय ती. हे बघ, आपलं घर शहराच्या मेन ठिकाणी आहे, त्यामुळे गावातल्या लोकांची काही कामं निघली की ती येणारच ना आपल्याकडं. त्यात वाईट काय? अहो एखाद्या वेळेस येणं ठीक आहे ना, पण आपलं असं असतं महिन्यातून एखाद्या वेळेस कुणीतरी येत नाही. रोजच कुणी ना कुणी आहे. मला वैताग आलाय, याचा स्वयंपाक कर, याचा पाहुणचार कर, नको नको झालंय मला. रोज उठून तेच तेच तेच. माझं काय आहे का नाही लाईफ मला? आता ते काय फिरायला येतात का? कोणाचं दवाखान्याचं काम असतंय, कोणाचं ऍडमिशनचं काम असतंय, कोणाचं महत्वाचं काय एखादा व्यवहार असतोय म्हणून येतात ना. मग मी हॉटेल चालू केलंय का इथं या आणि रात्रीच्या स्टे साठी माझ्याकडे थांबा, किंवा या मी दुपारचा पाहुणचार करते? अहो मी का करू? आपण गावाकडे राहत होतो, तिकडं तुम्ही तेच करत होते. म्हणलं इथं आल्यानंतर थोडाफार बदल होईल तुमच्यात, पण ते पण नाही. इथं येऊन तुम्ही तेच चालू केलंय. मग आता त्या लोकांना काय सांगू, येऊ नका? ते तुमचं तुम्ही बघा, पण मला नाही सहन होते रोज उठसूट कुणीतरी आपल्या दारात. अगं गरजू आडली नडलेली लोक आहेत ती काय हाऊस म्हणून नाही येत आपल्याकडं. तुम्ही आहे ना तेच बघा, सगळे गरजू आडले नडलेले ना तेच बघा. इथून मागाई तुम्ही तेच केलंय आणि आताही तुम्ही तेच करा. याच्यामुळे आपलं कल्याण चाललंय. बरं हे बघ, इथून पुढे येतील का नाही ते नाही माहिती. मी सांगतो बाबा नका येऊ म्हणून, पण आजच्या दिवस जे येणार आहेत त्यांना तरी काय बोलू नको तू. तुमचं तुम्ही बघा. मला काही सांगूच नका. मी त्यांचा पाहुणचारही नाही करणार आणि काहीच नाही. तुम्हाला करता आलं तर करा, नाही तर करूही नका. मला आले तर आवाज सुद्धा देऊ नका. माझी इच्छाच नाहीये.